जेनेसिस परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर पहा, पोलीस भरतीसाठी आपण ऑनलाईन कोर्स घेतोय 2 पार्टमध्ये, संपूर्ण अंकगणित व संपूर्ण बुद्धिमत्ता. तर संपूर्ण अंकगणिताचं आजचं आपलं 10वं लेक्चर आहे आणि आजचा आपला टॉपिक आहे घातांकाचे नियम. ओके, अतिशय महत्त्वाचा टॉपिक आणि बऱ्याच ठिकाणी तुम्हाला याचा काय होतो, वापर होतो, याचा उपयोग होतो. ओके, ठीक आहे. तर टॉपिकला सुरुवात करण्यापूर्वी, कन्सेप्ट पाहण्यापूर्वी आपण नेहमीप्रमाणे सुरुवातीला प्रश्न पाहणार आहे. ओके, ठीक आहे. आता पहा, या पॅटर्ननी 2023ला विचारला गेलेला प्रश्न आहे का 2चा घन आहे, त्यानंतर 2चा परत वर्ग आहे, त्यानंतर ब्रॅकेटमध्ये जर पाहिलं तर 3चा शून्यावा घात आणि 2चा शून्यावा घात. ओके, तर या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी काय केले जातात, प्रश्न विचारले जातात. एक थोडासा वेगळा पॅटर्न आहे. पुन्हा एकदा 2023चाच प्रश्न आहे. त्यानंतर आहे 2चा 16वा घात भागिले 2चा 10वा घात, तर उत्तर किती? ओके, ठीक आहे. त्यानंतर जर पाहिलं तर 2/3चा शून्यावा घात, तर किंमत किती? त्यानंतर जर पाहिलं तर इथं घातांक वजामध्ये दिलेत, तर त्याचं उत्तर किती या ठिकाणी आपल्याला विचारले. त्यानंतर जर पाहिलं तर ब्रॅकेटमध्ये पहा, 2चा वर्ग 3चा घन खाली 2चा घन 3चा वर्ग आणि त्याचा वर्ग असेल तर उत्तर कशा पद्धतीने, म्हणजे वेगवेगळ्या पॅटर्नचे आपण इथे या ठिकाणी प्रश्न घेतोय. 7वा प्रश्न जर पाहिला तर 1चा x+3 आणि 25चा 3x - 5, तर x ची किंमत काढा. या पॅटर्ननी प्रश्न विचारलाय. तर x ची किंमत आपल्याला या ठिकाणी शोधायची. इथं घाताचा घात आलेला आहे, तर या पॅटर्ननी एक नवीन क्वेश्चन आहे. त्यानंतर आहे वरती पाहिलं तर एक पॉईंट मधला नंबर आहे, त्याचा घातांक 6 आहे, याचा 6 आहे आणि ह्या दोघांना मिळून 6 आहे. तर अशा वेळेस काय करायचंय? त्यानंतर जर पाहिलं तर घातांक वजा आहे, खाली 8 आहे, वरती पण 5 आहे, म्हणजे वरती 5चा घातांक वजा 3 ब्रॅकेटमध्ये m-4 म्हणजे m-4 आणि खाली पाहिलं तर 8 आहे. तर m ची किंमत काय? आणि त्याचं उत्तर ऑलरेडी त्यांनी एक हे दिलेलं आहे. त्यानंतर इथं 2 x चा वर्ग आणि इथे जर पाहिलं तर वर्गमुळामध्ये 10 24 आणि x ची किंमत किती, असा प्रश्न विचारला गेला. त्यानंतर जर पाहिलं तर वजा 13चा 1 घात, इथं 0 आणि इथं 1चा 229वा घात. ओके, ठीक आहे. घातांक परत घातांक परत घातांक, अशा वेळेस काय करायचंय? त्यानंतर जर पाहिलं तर 24चा प्रश्न आहे पहा, 2/3 शून्यावा घात, तर उत्तर किती या पॅटर्नने. तर या पद्धतीने तुम्हाला जवळजवळ आपण जर पाहिलं तर 14 क्वेश्चन, म्हणजे हे घातांकाचे जे नियम आहेत त्याच्यावर आधारित आहे, असे वेगवेगळे 14 क्वेश्चन तुम्हाला या टॉपिकमध्ये किंवा या टॉपिकवर आलेले पाहायला भेटतील. वेगवेगळ्या पॅटर्नचे सगळेच पॅटर्न आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. ओके, ठीक आहे. मग आता सुरुवातीला आपण काय करूया, घातांकाचे नियम पाहूया आणि घातांकाचे नियम पाहून झाल्यानंतर त्याची काही एक्झाम्पल पण घेऊ. एक एक एक्झाम्पल घेतलं तरी ती तुमच्या लक्षात येऊ शकतं आणि ते झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा आपले सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करूया. ओके, ठीक आहे. आता पहा, घातांक म्हणजे काय? दिलेल्या संख्येच्या डोक्यावर जी संख्या असते तिला आपण घातांक म्हणतो. थोडक्यात a⁻, या ठिकाणी मी लिहिलं m. आता a⁻m म्हणजे जर संख्यांमध्ये पाहायचं झालं, समजा मी या ठिकाणी 5 लिहिलं आणि इथं 3 लिहिलं, तर ही जी 3 संख्या आहे याला काय म्हणतो आपण? घातांक म्हणतो. याला काय म्हणतो आपण? घातांक. जेव्हा ही 3 संख्या 2 असते तेव्हा त्याला आपण म्हणतो वर्ग. जेव्हा ही 3 संख्या वरची संख्या 3 असते तेव्हा त्याला आपण म्हणतो घन. आणि या ठिकाणी जेव्हा आपण त्याला 4 म्हणतो तेव्हा त्याचा चौथा घात होतो. आता त्या संख्येचा दुसरा घात, याचा अर्थ काय होतो? त्या संख्येने त्या संख्येला 2दा मल्टिप्लाय करा. तिसरा घात याचा अर्थ होतो त्या संख्येने त्या संख्येला 3 वेळा मल्टिप्लाय करा, गुणा. आणि चौथा घात असा होतो का त्या संख्येने त्या संख्येला 4 वेळा गुणा. किती वेळा? 4 वेळा. या पद्धतीने आलं लक्षात? म्हणजे हा काय असतो? घातांकाचा अर्थ असतो. आता काही ठिकाणी जर तुम्ही घातांक पाहिला, 5चा जेव्हा मी 1/2 हा घातांक लिहितो तेव्हा याचा अर्थ असा होतो का वर्गमुळात 5. लक्षात ठेवा, जेव्हा मी 5चा 1/3 हा घातांक लिहितो तेव्हा ते घनमुळात 5 होतं, हे लक्षात ठेवा. जर मी 5चा 1/4 हा घातांक लिहिला तर तो चौथ्या मुळामध्ये 5 असा या पद्धतीने हे घातांक येतात, हे लक्षात ठेवा. आता कधी कधी काय होतं, हे दोघंही मिळून जर घातांक क्रिएट करायचं झालं, निर्माण करायचं झालं, म्हणजे इथे घातांक 2 आहे, 3 आहे, 4 आहे, इथं पाहिलं तर 1/2 1/3 1/4. मग आता हे जर दोघं एकत्र आले म्हणजे काय? 5चा 2/3 असाही पद्धतीने आपण म्हणू शकतो. याचा अर्थ असा होतो का, याचं मिनिंग पहा, हा जो वरचा नंबर आहे हा 5च्या डोक्यावर असतो, 5चा वर्ग, आणि ही जी संख्या आहे ही घनमुळात जाते. कारण याचं जे रूपांतर आहे 5चा वर्ग आणि त्याचा घातांक 1/3 या पॅटर्न मध्ये होतं, आणि म्हणून 5च्या वर्गाचं घनमूळ, 5च्या वर्गाचं घनमूळ ते या पद्धतीने काय केलं जातं? दाखवलं जातं. आलं लक्षात? तर या पद्धतीने घातांक हा एक पार्ट आहे. मग आता या घातांकाचे काही नियम आहेत. जर असे वेगवेगळे कॅल्क्युलेशन करायला जर नंबर विचारले गेले तुम्हाला, तर ते तुम्ही नक्की कसे सॉल्व्ह करणार आहात, त्याचं उत्तर कसं काढणार आहे, यासाठी काही नियम त्यांनी आपल्याला ठरवून दिले. तर त्यातला नियम फर्स्ट पहा, अतिशय सोपा, a⁻m × a⁻n बरोबर
ए रेस टू एम प्लस एन. याचा अर्थ काय होतो, आता एक्झाम्पल पाहूया आपण. 5चा तिसरा घात गुणिले 5चा दुसरा घात, याचा अर्थ होतो 5चा 3 आणि 2 ह्या दोघांची काय करायची, मला बेरीज करायची आहे आणि म्हणून तो होणार आहे 5चा 5वा घात. आलं लक्षात? या पद्धतीने तुम्हाला पहिला नियम. आता हा झाला गुणाकाराचा नियम. दुसरा भागाकाराचा नियम आहे, ए रेस टू एम भागिले ओके ए रेस टू एन असं जर असेल तर ए रेस टू एम मायनस एन म्हणजे घातांक. एचा एम वा घात, एचा एन वा घात, तर एचा एम वजा एन, कारण इथं काय दिले, भागिले. म्हणजे जर बेस म्हणजे पाया समान असताना घातांक म्हणजे पाया समान असताना जर गुणाकार करायचा असेल तर घातांकाची काय होते, बेरीज होते. आणि पाया समान असताना जर भागाकार करायचा असेल तर घातांकाची काय होते, वजाबाकी होते. म्हणजे हाच प्रश्न जर मला या ठिकाणी सोडवायचा असेल, 5चा तिसरा घात भागिले 5चा या ठिकाणी जर मी दुसरा घात घेतला तर 5चा मला या ठिकाणी 3 वजा 2 असं लिहायचं आहे. आणि 5चा कितवा घात होणार आहे, तो 1, कारण 3तून 2 गेले. आलं लक्षात? ठीक आहे. या पद्धतीने हा दुसरा नियम आहे. आता तिसरा नियम पहा, ए गुणिले बी याचा जर एम घात असेल तर पहा काय होतं, ए ला पण एम द्या आणि बी ला पण एम द्या. ओके, म्हणजे याचा अर्थ काय होतो, 5 गुणिले 3 आणि याचा जर वर्ग असेल तर आपण काय केलं पाहिजे, 5चा वर्ग गुणिले 3चा वर्ग असं आपण काय करू शकतो, सेपरेटली त्याला देऊ शकतो. आलं लक्षात? ठीक आहे. हा झाला तिसरा नियम. आता आपण पाहतोय चौथा नियम. चौथा नियम काय पहा, ए अपॉन बी याचा जर एम घात असेल तर आपण काय करतो, सेपरेट देतो, एचा रेस्ट बीचा रेस टू एम म्हणजे घातांक एम. ओके, म्हणजे याचा अर्थ जर एक्झाम्पल पाहायचं झालं 5/3 आणि याचा जर मला चौथा घात करायचा असेल तर 5चा मी चौथा घात लिहिणार आहे आणि 3चा सुद्धा मी चौथा घात लिहिणार आहे. चौथा नियम झाला. त्यानंतर पाचवा नियम आहे पहा, जर घातांकाचा घातांक असेल तर घातांकाचा काय असेल, घातांक असेल तर त्याचा गुणाकार होतो, म्हणजे ए एम गुणिले एन. ओके, म्हणजे याचा अर्थ एक्झाम्पल जर पाहायचं ठरलं तर 5चा तिसरा घात आणि याचा जर मला चौथा घात करायचा असेल तर या ठिकाणी काय होणार आहे, 5चा तिसरा आणि चौथा ह्या दोघां घातांची काय होणार आहे, गुणाकार होणार आहे. आणि म्हणून इथं मला उत्तर मिळणार आहे 4 त्रिक 12. आलं लक्षात? या पद्धतीने हे नियम आहेत, 5 नियम झाले. त्यानंतर एक 6वा नियम आहे पहा, जर घातांक इथं वजा एम असेल तर त्याला तुम्ही खाली घेऊन जाऊ शकता, वजा एम जो आहे तो या ठिकाणी काय होणार आहे, अधिक होणार आहे. आता याचं एक्झाम्पल जर पाहायचं झालं तर 5चा वजा तिसरा घात जर असेल तर त्याला आपण खाली घेऊन जाऊ शकतो, 5चा तिसरा घात. आलं लक्षात? म्हणजे खाली जर वजा असेल तर वरती आणताना आपण त्याला अधिक करतो, खाली अधिक असेल तर वरती आणताना वजा करतो. तर या पद्धतीने हा नियम आहे. त्यानंतर आहे 7वा नियम पहा, कोणत्याही संख्येचा जर शून्य घात असेल तर त्याचं उत्तर आपण 1 लिहितो. म्हणजे समजा मी 5 घेतला आणि ह्या 5चा 0वा घात जर असेल, कोणत्याही संख्येचा घातांक जर 0 असेल तर त्याचं उत्तर नेहमी हे 1 लिहिलं जातं. लक्षात ठेवा. आले लक्षात? तर या पद्धतीने हे 7 नियम आहेत, हे आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. आणि त्यातला एक नियम मी तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे ऑलरेडी. जर 5चा 2 3 असं जर होत असेल, म्हणजे वरती 2 आहे आणि खाली 3 आहे, याचा अर्थ घनमुळात काय 5चा वर्ग आहे. म्हणजे हा जर नियम या स्वरूपात लिहायचा असेल, 8वा नियम, आपण त्याला नाव देऊया. ओके, ए रेस टू एम अपॉन एन असं जर असेल तर याचा अर्थ असा होतो, तर ए रेस टू एम म्हणजे त्याचा घातांक, एचा घातांक एम आणि त्याचं एनव मूळ. एनव म्हणजे एन नक्की कोणता आहे, म्हणजे हेच एक्झाम्पल जर पाहायचं झालं तर 5चा आपण समजा 3/2 असं जर घेतलं तर याचा अर्थ असा होतो 5चा घन आणि हे वर्गमुळात आहे, इथं 2 लिहायचे. ओके, आलं लक्षात? तर या पद्धतीने हे घातांकाचे किती नियम आहेत, 8 नियम आहेत. ओके, तर हे 8च्या 8 नियम तुम्हाला काय करायचे, लक्षात ठेवायचे. ओके, त्यातला पहिला नियम पहा, पाया समान असताना घातांकाचं गुणाकार, म्हणजे पाया समान असताना जर गुणाकार करायचा असेल तर घातांकाची बेरीज होते. पाया समान असताना जर भागाकार करायचा असेल तर घातांकाची वजाबाकी होते. त्यानंतर जर सेपरेट ए गुणिले बी असेल आणि त्यांचा कॉमन एकच घातांक असेल तर त्यांची सेपरेट आपण त्यांना देऊ शकतो. त्यानंतर इथे जर भागाकार करायचा असेल ए अपॉन बी आणि त्यांचा कॉमन सामायिक एकच एम असेल तर तो सेपरेट आपण देऊ शकतो. त्यानंतर जर पाहिलं घातांकाचा घातांक असेल तर घातांकाचा काय होतो, गुणाकार होतो. त्यानंतर इथं पाहिलं तर घातांक वजा असेल तर त्याला तुम्ही खाली घेऊन जाऊन काय करू शकता, मायनस साईनचं प्लस करू शकता. कोणत्याही संख्येचा घातांक जर 0 आला तर त्याचं उत्तर 1 लिहितो आपण. आणि या पद्धतीने जर घातांक आला तर वरची संख्या ही घातांक म्हणून जाते आणि खालची संख्या त्याचं मूळ म्हणून जाते. आलं लक्षात? तर या पद्धतीने आपल्याला 8 नियम आहेत. ह्या 8च्या 8 नियम आपल्याला लक्षात ठेवायचे आणि या 8 नियमांवर आधारित आतापर्यंत आपण जेवढी काही गणितं पाहिली किंवा प्रश्न जे पाहिले तर हे सगळे ह्या 8 नियमांवर आधारित आहे.
आले लक्षात? ठीक आहे. तर आता आपण प्रश्नांना सुरुवात करूया. आता पहा या ठिकाणी फर्स्ट क्वेश्चन काय दिले आहे. फर्स्ट क्वेश्चन पहा, इथं 2चा तिसरा घात आहे. ओके, गुणिले 2चा कितवा घात आहे, इथं वर्ग आहे. आणि इथे जर पाहिलं तर 2चा शून्यावा घात आणि 3चा शून्य आणि 2चा शून्य, म्हणजे याचा अर्थ 2चा तिसरा घात गुणिले 2चा वर्ग. आणि इथं पाहिलं तर कोणत्याही संख्येचा घातांक जर शून्य असेल तर त्याचं आपण उत्तर 1 लिहितो, वजा इथे पण कोणत्याही संख्येचा घातांक शून्य असेल तर त्याचं 1 लिहितो. आता 1 मधनं जर 1 गेला तर त्या ठिकाणी शून्य राहिले. शून्याने जर मी या संख्येला गुणलं तर ते उत्तर शून्य येणार आहे, आणि शून्याने पुन्हा मी या संख्येला गुणलं तर उत्तर शून्यच येणार आहे. म्हणजे या ठिकाणी जर तुमच्या लक्षात आलं असेल तर याचं उत्तर किती आहे, शून्य. पर्याय क्रमांक 3. आले लक्षात? म्हणजे मला कुठेही वर्ग आणि घन करावे लागले नाहीत. म्हणजे याचा अर्थ जर तुमचे नियम पाठ असतील तर तुम्हाला प्रत्येक प्रश्न व्यवस्थित सॉल्व्ह करता येऊ शकतो. ओके, ठीक आहे. आता जर इथे पाहिलं तर पाया समान आहे, 3 3 आणि 3. जर पाया समान असेल तर घातांकाची काय होते, बेरीज 5 5. घातांकाची बेरीज करूया आपण. 3 5 अधिक 4 अधिक 2, घातांकाची काय झाली, बेरीज. याचाच अर्थ काय झाला, 3चा घात 5 आणि 4 9 2 11, 3चा 11वा घात. पर्याय क्रमांक काय, 1. ओके, मी तुमच्या समोर लिहितोय, अदरवाईज तुम्ही डायरेक्ट ही उत्तर काय करू शकता, टिक करू शकता. आता पहा या ठिकाणी काय सांगितले, 2चा 16वा घात, 2चा 16वा घात भागिले 2चा 10वा घात. ओके, आता 2चा 16वा घात भागिले 2चा 10वा घात असं जर असेल तर पहा पाया समान असता घातांक ज्या दोन संख्यांचा जर भागाकार करायचा असेल तर घातांकाची काय होते, वजाबाकी होते. म्हणजे 16 मधनं हे 10 काय होणार आहे, वजा होणार आहे. कारण याचा अर्थ काय होतो, 2चा 16वा घात भागिले 2चा 10वा घात. याचा अर्थ काय होतो, तर पाया समान असताना जर भागाकार करायचा असेल तर घातांकाचा काय होतो, घातांकाची काय होते, वजाबाकी होते. म्हणजे 2चा 16 वजा 10 याचा अर्थ 2चा कितवा घात आला, 6वा घात. ओके, आता 2चा 6वा घात याचा अर्थ 2चा 2 सोबत किती वेळा गुणाकार करायचा आहे, 6 वेळा. 2 2 2 2 2 आणि 2. ओके, 1 2 3 4 5 आणि 6. 2 2 4 4 2 8 8 2 16 16 2 32 32 2 64. म्हणजे फायनल जे आन्सर असणार आहे ते किती असणार आहे, 64. आले लक्षात? तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न या ठिकाणी काय करायचा होता, सोडवायचा होता. आता या ठिकाणी जर विचारलं तर पहा 203चा शून्यावा घात, तर किंमत किती, कोणत्याही संख्येचा घातांक जर शून्य लिहित असाल तर त्याचं उत्तर तुम्हाला काय लिहायचंय, 1 लिहायचंय. ओके, म्हणजे एका सेकंदाच्या आत तुम्हाला याचं उत्तर काढता येऊ शकतं. आता जर इथं पाहिलं तर घातांकाची संख्या आता पहा इथं एक नियम थोडासा लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. तो नियम असा आहे पहा, a/b याचा घातांक जर -2 असेल, याचा घातांक जर -2 असेल तर त्याला तुम्ही b/a असं लिहून तो घातांक तुम्ही काय करू शकता, धन करू शकता. ओके, म्हणजे या ठिकाणी आपल्याला जो एक नियम ऍड करायचा राहिला, नियम क्रमांक 9, नियम क्रमांक 9 या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आणि तो नियम क्रमांक 9 काय आहे, ऍक्च्युअली हाच तो नियम आहे पण आपण वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी मांडतोय. a, समजा इथं काय a/b आणि याचा घातांक जर -m असेल तर आपण काय लिहितो, b ला वरती घेऊन a ला खाली घेऊन हा m काय करणार आहे, पॉझिटिव्ह होतो. म्हणजे याचाच अर्थ समजा 3/5 आणि याचा घातांक जर 7 असेल, ओके, -7 असेल तर आता 5/3 आणि याचा घातांक तुम्हाला 7चा काय करायचा आहे, +7 करायचा आहे. आले लक्षात? ठीक आहे, तर या पद्धतीने तुम्हाला हा नियम क्रमांक 9 लक्षात ठेवायचा आहे. आलो आपण या ठिकाणी. ओके, ठीक आहे. पहा आता काय दिलाय क्वेश्चन. जर इथं पाहिलं तर या नियमाचा वापर करून आपल्याला हा प्रश्न काय करावा लागणार आहे, सोडवावा लागणार. आता 1/216 याचा जर तुम्ही घातांक पाहिला तर तो वजा आहे. म्हणजे मी काय करेल, आतली संख्या उलटी करेल. जर मी आतली संख्येला उलट बनवलं तर हा घातांक काय होतो, पॉझिटिव्ह होतो. म्हणजे याचा अर्थ 216 याचा जो घातांक होणार आहे हा वर्ग आणि घनमूळ. आलं लक्षात? अधिक 256 काय लिहायचे तुम्हाला इथं, घन 4. ओके, सॉरी, घन आणि चौथे मूळ प्लस 243 याचा जो घातांक होणार आहे हा काय होणार आहे, 1/5. आलं लक्षात? ठीक आहे, तर या पद्धतीने तुम्हाला या प्रश्नाला काय करायचं होतं, सोडवायचं होतं. आता इथे जर पाहिलं तर तुम्हाला काय सांगितलंय, घनमुळात 216 आणि याचा काय करायचंय, तुम्हाला वर्ग करायचा आहे. आलं लक्षात? ठीक आहे. इथे जर पाहिलं तर तुम्हाला काय काढायचंय, 256 किती आहे, 256 याचं कितवं मूळ घ्यायचंय तुम्हाला, चौथं. आणि जे चौथं मूळ येईल त्याचा तुम्हाला काय करायचंय, वर्ग करायचा आहे. म्हणजे या ठिकाणी पहा तुम्ही असंही लिहू शकता. या ठिकाणी पाहिलं तर किती आहे, 216 आणि याचं घनमूळ घेऊन याचा काय करा, वर्ग करा.
याचं चौथं मूळ घेऊन याचं काय करा, घन करा. आणि इथे जर पाहिलं तर पाचव्या मुळामध्ये किती दिलेत, 343 दिलेत आणि हे पाचवं मूळ दिले. आता इथे तुम्हाला एक नियम माहिती असणं गरजेचं आहे. आता पहा, जर हे 64 जर मी तिसऱ्या मुळात लिहिले तर मला याचं उत्तर 4 लिहावं लागतं, कारण 4चा हा घन आहे आणि हे घन मूळ आहे. पण जर हे 64 जर मी वर्गमुळात लिहिले तर मला 8 लिहावं लागतं. म्हणजे हे बाहेर येताना नक्की ते कोणाच्या घरात आहे, कोणाचा वर्ग येतो, 8चा वर्ग आहे, कोणाचा घन येतो, 4चा घन आहे, या पद्धतीने. म्हणजे आता मला इथं 216 कोणाचा घन आहे, ते घन मुळात आहे, म्हणजे मला ती 216 हा कोणाचा घन आहे त्या पद्धतीने मला बाहेर काढावं लागेल. म्हणजे हा आहे 6चा घन आणि 6चा घन करून मला त्याचा काय करायचंय, वर्ग करायचा आहे. प्लस आता 256 हा कोणाचा चौथा घात आहे, तर तो आहे 4चा चौथा घात. कोणाचा आहे, 4चा चौथा घात आणि त्याचा मग मला काय करायचंय, घन करायचंय. आणि 343 हे कोणाचं घनमूळ आहे आणि त्याचा एक घात म्हणजे एकच लिहायचंय मला इथं. 343 जर तुम्ही पाहिलं तर 343 कोणाचं पाचवं मूळ आहे, तर 3चं पाचवं मूळ आहे. आलं लक्षात? म्हणजे मला ही संख्या बाहेर लिहिताना मी फक्त काय लिहिणार आहे, 3. 3चं पाचवं मूळ याचा अर्थ काय, 3चा 3 सोबत जर 5 वेळा मी गुणाकार केला तर तुम्हाला 343 हे उत्तर मिळेल. आले लक्षात? ठीक आहे. मग आता या पद्धतीने आपण इथपर्यंत आलो. 6चा वर्ग काय होणार आहे, 36. ओके. प्लस इथं जर पाहिलं तर 4चा घन किती होणार आहे, 64. ओके. अधिक इथं किती होणार आहे, 3 तसेच. मग 64 आणि 36 100, 100 आणि 3 103. म्हणजे या ठिकाणी जे उत्तर येणार आहे ते किती येणार आहे, 103 येणार आहे. त्यासाठी मला नियम कोणता लक्षात ठेवायचा आहे, मला या पद्धतीने हा नियम लक्षात ठेवायचा, याचा मी वापर केला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी याचा एक वापर केला. ह्या दोन गोष्टींचा वापर करून मी हे गणित सोडवलेलं आहे. आले लक्षात? तर या पद्धतीने तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर काय करायचं होतं, शोधायचं होतं. आता इथे जर पाहिलं तर एक वेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारलाय, पण सोपा आहे. 2चा वर्ग किती येणार आहे, 4 अधिक 3चा घन किती येणार आहे, 27 भागिले 2चा घन किती येणार आहे, 8 अधिक 2चा वर्ग 3चा वर्ग किती येणार आहे, 9 आणि यांची बेरीज करून त्याचा काय करायचं, मला वर्ग करायचा. 27 मध्ये जर मी 4 मिळवले तर ती काय होणार आहे, 31 आणि 8 मध्ये जर मी 9 मिळवले तर किती होणार आहे, 17 आणि याचा मला काय करायचा आहे, वर्ग. 31 भागिले 17 याचा वर्ग करायचा आहे. म्हणजे पर्याय क्रमांक काय माझ्याकडे, 2. ओके. एकदम सिंपल क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी विचारला गेलेला होता. आता जर इथे पाहिलं तुम्ही तर इथे 5 आणि इथं घातांक किती आहे, 1 अधिक 3 आणि इथे जर पाहिलं तर बरोबर 25चा घातांक हा आहे. आता मला याची आणि याची कंपॅरिझन करायची होती, पण प्रॉब्लेम असा झाला तर पहा, a⁻m बरोबर a⁻n जर n असेल तर याचा अर्थ होतो, तर याचा अर्थ काय होतो, हा एक नियम 10वा नियम म्हणून लक्षात ठेवा. m आणि n हे काय असतात, इक्वल असतात. म्हणजे आपण जे बेसिक नियम पाहिले होते 9. ओके. आता त्या नियमांमध्ये तुम्हाला अजून एक नियम ऍड करायचा आहे आणि तो नियम म्हणजे कोणता आहे, पहा, घातांकाचे जे काही नियम पाहिले होते त्यामध्ये नियम क्रमांक 10वा. नियम क्रमांक 10वा. ओके. इथे लिहूया, या ठिकाणी घेतो मी. काय, a⁻m बरोबर a⁻n असं जर असेल तर तुम्ही काय म्हणू शकता, m इज इक्वल टू काय म्हणू शकता, त्याला n म्हणू शकता. आलं लक्षात? जर पाया समान असेल आणि वरती वेगवेगळे घातांक दिले असतील तर हे घातांक सुद्धा काय असले पाहिजे, समानच असले पाहिजे, कारण खालची जी बेसिकची संख्या आहे ती काय समान आहे. आणि हा जो नियम आहे हा कितवा नियम आहे, 10वा. ओके. म्हणजे याचा अर्थ 5चा तिसरा घात आणि इकडे जर 5m दिला असेल, 5वा m घात आणि हे दोघं बरोबर असतील याचा अर्थ काय होतो, तर याचा अर्थ असा होतो 3 बरोबर काय m, म्हणजे m ची व्हॅल्यू किती येणार आहे, 3 येणार आहे. म्हणजे टोटल नियम किती झाले आता तुमच्याकडे, 10 नियम झाले. ओके. ठीक आहे. आता आपण या क्वेश्चनला आहे. आता इथे जर पाहिलं तुम्ही तर काय, इथे 5 आहे, घातांक 1 अधिक 3 आहे, इथे 25 आहे, घातांक 3 1 अधिक 4 आहे. मला याचा घातांक इथं जो पाया आहे याचा मला पाया 5 ठेवायचा आहे आणि 5 ठेवण्यासाठी मी काय करणार आहे बाई, इथं 5 इथे मी काय घेतले, 5चा घातांक काय 1 अधिक 3 आणि इकडे जर पाहिलं तर 25 हा काय 5चा वर्ग आहे आणि याचा मी घातांक काय करणार आहे, 3x - 4. हा केला नाही, ऑलरेडी मला त्यांनी दिलाय. आता हा जो 2 आहे हा याला काय जाणार, गुणिले जाणार. जर हा 2 याला गुणिले गेला म्हणजे इथे काय येणार आहे 5, इथे काय येणार आहे x अधिक 3. आपण नियम पाहिलाय, घातांकाचा घात त्यांचा गुणाकार होतो, म्हणजे 5चा 3 2 6x वजा 4 2 किती होणार, इथं 8 होणार. आता जर तुम्ही पाहिलं याचा पण पाया 5 आहे, याचा पण पाया 5 आहे, याचा अर्थ त्यांचे घातांक पण काय असले पाहिजेत, समान असले पाहिजेत. आणि घातांक समान असणं म्हणजे याचा अर्थ काय होणं, x अधिक 3 बरोबर 6x वजा 8 हे काय असणं, इक्वल असणं. याचा अर्थ आता आपण काय करू शकतो, ह्या 8ला जर मी इकडे वाटवलं तर 3 अधिक 8 होतील
आणि तिकडे 6 एक्स आहेत, ही तिकडे जाऊन काय होतील वजा एक्स होतील. ओके, म्हणजे या ठिकाणी किती आले 11 आणि त्या ठिकाणी किती आले 5x. ओके, मग हे जे 5 आहे तिकडे भागिले 3, 11 भागिले 5 बरोबर काय येणार आहे x, आणि हीच माझ्या x ची काय व्हॅल्यू आहे, किंमत आहे 11 भागिले 5. तर या पद्धतीने मला हा प्रश्न काय करायचा होता या ठिकाणी सोडवायचा होता. 2023 चा प्रश्न आहे, हे लक्षात ठेवा. नियम कोणता वापरला ते पण पहा. आता या ठिकाणी जर पाहिलं तर सेम पॅटर्ननी पुन्हा एकदा हा क्वेश्चन मला सॉल्व्ह करायचा आहे. घातांकाचा घात त्यांचा काय होतो गुणाकार होतो, पण या ठिकाणी जर पाहिलं तर 8 आहे. आता इथं 2चा चौथा घात आहे गुणिले 8 म्हणजे 2चा कितवा घात आहे, 8 म्हणजे 2चा घन आहे. याचा अर्थ मी त्या 8 ला लिहिताना काय लिहिते पहा, 2चा घन त्याचा यमवा घात आणि त्याचा पुन्हा काय लिहिलं आहे या ठिकाणी वर्ग लिहिलाय. पहा हे सर्वात महत्वाचं आहे. हे 2 4 हे तशीच लिहिले. इथे 2चा 8 म्हणजे काय 2चा घन आहे, त्याचा यमवा घात आणि त्याचा 2, आणि हे बरोबर आहे 2चा 22व्या घातात. आता आपल्याला यम ची किंमत काढायची. ओके, आता इथे जर पाहिलं तर 2चा कितवा घात होणार आहे चौथा घात. इथं 3 2 6 घातांकाचे जर घाताचा घात असेल तर त्यांचा काय होणार आहे गुणाकार होणार आहे. म्हणजे 3 2 किती होणार आहे इथं गुणिले 3 2 6m होणार. का, कारण ह्या तिघांचा काय केला मी गुणाकार केला आणि तो बरोबर आहे कोणाला 2चा 22व्या घाताला. जर पाया समान असेल तर घातांकाची बेरीज होते. याचा अर्थ 2चा 4 अधिक 6m हा घातांक झाला तिकडे 2चा 22वा घात. आता आधीच्या गणितामध्ये जो नियम आपण वापरला होता तोच नियम मी या ठिकाणी वापरणार आहे. आणि कोणता नियम येतो, ए चा जर यमवा घात असेल आणि ए चा जर एन घात असेल तर याचा अर्थ होतो यम आणि एन हे दोनही किमती काय समान आहेत, इक्वल आहेत. मग याचा वापर करून जर मी इथं पाहिलं तर 4 + 6m ही व्हॅल्यू इक्वल आहे कोणाला 22 ला. हे 6m ला मी जागेवर ठेवलं, 4 ला जर मी तिकडे पाठवलं तर 6m बरोबर तिकडे 22 वजा किती येणार आहे 4. ओके, पाया समान आहे म्हणून मी घातांकाला बरोबर ठेवलं. आता तिकडे किती येणार आहे 6m बरोबर तिकडे 22 मधनं 4 गेले किती राहिले 18, म्हणजे m बरोबर 18. हे 6 कशाला जाणार आहेत भागिले, म्हणजे m बरोबर 6×3=18. m ची किंमत किती आलेली या ठिकाणी 3. ओके, आणि या पद्धतीने मला पर्याय क्रमांक 4 ला टिक करायचं. आलं लक्षात. तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रॉब्लेम हा प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. ओके, आलो आपण नेक्स्ट क्वेश्चन. आता नेक्स्ट क्वेश्चन जर पाहिलं इथं तर इथं किती दिसतंय तुम्हाला 48चा 6वा घात, इथं 20चा 6वा घात. आता इथे जर तो घात पाहिला तर दोघांचा कॉमन एकच आहे. जर आपण नियम पाहिलाय, जर a गुणिले b असेल आणि ह्या दोघांचा जर यमवा घात असेल, आपण नियम काय वापरलो, हा यम a ला सुद्धा जातो आणि हाच यम b ला सुद्धा जातो. आलं लक्षात. मग या नियमाचा जर मी वापर केला तर वरती किती आहे 4.8 कंसाचा घातांक 6 आहे गुणिले 20चा घातांक 6 आहे आणि भागिले जर पाहिलं तर 16. आता ह्या 16ला पण मी 6वा घात देईन गुणिले 20चा पण मी 6वा घात घेईन. आता इथे जर पाहिलं तर 20चा 6वा घात 20चा 6वा घात एकमेकाला काय झाले कट झाले. म्हणजे आता वरती जर पाहिलं तर 48 आहे आणि इथं पाहिलं तर 16 आहे. ओके, आणि ह्या दोघांना पण 6वा घात आहे तर मी काय करू शकतो दोघांचाही 6वा घात कॉमन काढू शकतो. ओके, मग या ठिकाणी मी एक नियम वापरला. ओके, आता या ठिकाणी मी अजून एक नियम वापरणार आहे. कोणता, a/b जर याचा यमवा घात असेल तर तुम्ही सेपरेट पण देऊ शकता a⁻m b⁻m. म्हणजे जसा सेपरेट असताना कॉमन घेऊ शकता तर कॉमन असताना सेपरेट देऊ शकता. मग आता इथं दोघांना सेपरेट आहे तर कॉमन आपण एकच घेतला. वरती संख्या राहिली 4.8 आणि खालची संख्या राहिली 16. आता जर इथं पाहिलं तर 16×3=48. मी 3चा भाग दिला पण पॉईंट नंतर एक संख्या आहे म्हणून मी पॉईंट नंतर 1 आणि इथे 0 लिहिला. पॉईंट नंतर एक संख्या मागून मी मोजली आणि तिथे दिली. आणि याचा तुम्हाला कितवा घात करायचा आहे 6वा घात करायचा. जर मला 0.3चा 6वा घात करायचा असेल तर नीट समजून घ्या 2.3चा 6वा घात, आणि या ठिकाणी मला डायरेक्ट पर्याय दिलाय, मला घातांक त्यांनी बनवायला सांगितलेला नाही. तर या पद्धतीने मला पर्याय क्रमांक 1 ला काय करायचंय टिक करायचंय. या पद्धतीने माझा प्रश्न क्रमांक 1 काय आलेला आहे बरोबर आलेला आहे. आले लक्षात. ठीक आहे, त्यानंतर आलो आपण इथे आता या ठिकाणी काय क्वेश्चन दिलाय, एक फ्रॅक्शन दिलाय, एक अपूर्णांक दिले बरोबर. त्याचं उत्तर पण त्यांनी सांगितलंय काय त्याचं 1, आणि m ची किंमत आपल्याला काय करायची या ठिकाणी शोधायची. आता जर मला m ची किंमत शोधायची असेल तर इथे पहा घातांक इथे काय -3. आता हा जो -3 आहे हा ह्या दोघांना काय गुणिले, म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं तर 5वा कितवा घात होणार आहे 5चा ब्रॅकेटमध्ये लिहितोय -3m 3 आणि वजा गुणिले वजा अधिक 4×3=12 भागिले इथं 5चा कितवा घात होणार आहे 8. जर पाया समान असेल आणि त्या दोन संख्यांचं काय करायचं असेल वजाबाकी भागाकार करायचा असेल तर घातांकाची काय होते वजाबाकी होते. याचा अर्थ 5चा आता जर इथं पाहिलं तर काय होणार आहे वजा, याचं उत्तर त्यांनी 1 दिलेलं आहे.
ओके, याचा अर्थ काय होता, -3m अधिक 12. ओके, यामधून मला वजा करायचे कोणाला, 8ला वजा करायचे आणि त्याचं उत्तर त्यांनी मला काय दिलेले, 1 दिलेले. आता इथं आपण काय केलं, हा जो वरचा घातांक आहे तो लिहून घेतला आणि त्याच्यातून खालचा घातांक आपण काय केला, वजा केला. तो वजा करत असताना या ठिकाणी काय होणार आहे, -3m अधिक 12 वजा 8 बरोबर 1. आता याचा अर्थ काय झाला, -3m अधिक 12 वजा 8 म्हणजे 12तनं 8 गेले, 4 राहिले. म्हणजे याचा अर्थ काय होतो, 5चा वजा 3m आणि इथं किती आहे, अधिक 4 बरोबर उत्तर 1. आता बरोबर एक उत्तर तेव्हाच येऊ शकतं जेव्हा ह्या 5चा शून्यावा घात असेल. ओके, कोणत्याही संख्येचा जर शून्यावा घात असेल तर आपण उत्तर 1 लिहितो. याचा अर्थ ह्या 5चा सुद्धा शून्यावा घात असेल तेव्हाच आपल्याला उत्तर काय लिहिता येणार आहे, 1 लिहिता येणार आहे. म्हणजे -3m अधिक 4 याचं दुसरं तिसरं उत्तर नसून काय, त्याचं उत्तर 0. का, कारण याचा शून्यावा घात झाल्याशिवाय एक उत्तर लिहू शकत नाही आणि म्हणून याची किंमतच 0 असणार आहे. मग ह्या 4ला मी तिकडे पाठवलं, मग या ठिकाणी काय राहिलं, 3m बरोबर तिकडे कोण राहिला, -4. मग m बरोबर हे वजा आहेत. ओके, -4ला -3 भागिले घेऊन गेलो, m बरोबर 4/3. हे तुम्हाला काय मिळालं, तुमचं फायनल उत्तर, शेवटचं उत्तर 4/3, पर्याय क्रमांक 1. या पद्धतीने तुम्हाला हा क्वेश्चन या ठिकाणी काय करायचा होता, सोडवायचा होता. त्यानंतर जर पाहिलं तुम्ही तर इथं पहा 2 आणि 1चा काय दिला या ठिकाणी वर्ग आणि इथं वर्गमुळात किती दिले, 10/24 आणि 1ची किंमत काढा असं तुम्हाला या ठिकाणी काय विचारलेलं आहे, प्रश्न विचारलेला आहे. आता याचं जर मला वर्गमूळ काढायचं असेल, पहा 10/24 हा नक्की कोणाचा वर्ग आहे, पण हा नक्की कोणाचा वर्ग आहे. आता वर्गमूळ काढताना वर्गमूळ कशा पद्धतीने शोधतात हे आपण पाहिलेलं आहे. त्या पद्धतीचा जर आपण वापर केला तर शेवटी 4 येतो. शेवटी 4 हा दोघांचा वर्ग करताना येतो. एकतर तुम्ही 2चा वर्ग करताना शेवटी 4 येतो किंवा 8चा वर्ग 8 64. ओके, म्हणजे 8चा वर्ग करताना शेवटी 4 येतो. ओके, म्हणजे त्यानंतर शेवटच्या 4 वरनं आपण ठरवलं का ती 2 किंवा 8 असणार आहे शेवटची संख्या. मग आपण काय करतो, 2 नंबर काय करतो, वर्गमूळ काढताना 2 नंबर शेवटची सोडून देतो, राहिली संख्या 10. मग ह्या 10च्या जवळची पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे, 10च्या जवळची पूर्ण वर्ग संख्या आहे 9. 9 कोणाचा वर्ग आहे, 3चा, म्हणून याच्या पुढे 3 लिहिले आणि आपण याच्या पुढे 3 लिहिले. आता 3 घेतली, त्याच्या पुढे लगेच 4 जोडला, ह्या दोनचा गुणाकार केला. आता आपल्याला ठरवायचं होतं ना की ही संख्या आहे का ही संख्या आहे, हिचं वर्गमूळ. म्हणून 3 चोक 12, 12 पेक्षा 10 लहान आहे म्हणून आपल्याला लहान संख्या चॉईस करायची आहे. म्हणून या संख्येचं जे वर्गमूळ तुम्हाला या ठिकाणी भेटलंय ते काय, 32. म्हणजे या ठिकाणी पहा तुम्हाला काय मिळालं, 2 1चा दुसरा घात. ओके, बरोबर पुढून काय लिहायचंय तुम्हाला, 32. आता हे जे 2 आहेत हे इकडे जाऊन काय भागिले, म्हणजे x वर्ग बरोबर 32/2 म्हणजे x वर्ग बरोबर किती येणार आहे, 16. आता मला x वर्ग जर 16 असेल तर ऑब्विसली x ची किंमत वर्गमूळ घेतल्यानंतर इथं मला काय मिळणार आहे, 4, कारण 4चा वर्ग 16. आलं लक्षात, तर वर्गमूळ घेतलं त्यामुळे मला इथं उत्तर किती मिळालं, 4. जर तुम्हाला हे माहित नसेल तरीही तुम्ही करू शकता, पण ती थोडीशी हार्ड प्रोसेस जाईल. मला वाटतं ह्या प्रोसेसने तुम्ही लवकरात लवकर उत्तरापर्यंत पोहोचू शकता. आले लक्षात, ठीक आहे. जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन. आता पहा क्वेश्चन नंबर 12, 12वा क्वेश्चन काय दिलाय, -13चा 1 घात म्हणजे -13 हेच त्याचं उत्तर असणार आहे. कारण घातांक जर 1 असेल तर तुम्ही आहे तेच उत्तर त्या ठिकाणी लिहिता. इथं जर पाहिलं तर प्लस, आता या संख्या आतमध्ये कोणतीही संख्या असेल तिचा घातांक जर 0 असेल तर तुम्ही उत्तर काय लिहिणार आहे, नेहमी 1च लिहिणार आहे. आणि 1चा कोणताही घातांक तुम्ही करा त्याचं उत्तर सुद्धा काय येणार आहे, नेहमी 1च येणार आहे. आलं लक्षात, ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ 1 आणि 1 2, 13 मधनं जर 2 गेले तर -11 हे तुमचं फायनल आन्सर राहिले. या ठिकाणी -11 हे तुमचं फायनल उत्तर आहे. आले लक्षात, म्हणजे प्रश्न दिसायला अवघड होता मात्र सोडवताना तुमच्या लक्षात आलं असेल किती सोपं आहे. आता इथे पाहिलं तर पहा, इथे एक घातांक दिसतोय, इथे एक घातांक आहे आणि इथे एक घातांक आहे. या तीनही घातांकाची तुम्हाला काय करायची, गुणाकार करायचा आहे. कारण m आणि याचा जर घातांक n असेल तर आपण काय करतो, m गुणिले काय करतो आपण, n करतो. आले लक्षात, ठीक आहे. तर या नियमाचा जर वापर केला आपण इथे तर 2चा वजा तिसरा घात गुणिले पहा त्यानंतर काय होणार आहे, -2 गुणिले किती होणार आहे, 1/3. आता जर इथे पाहिलं तर ह्या 3ला 3 हा काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे आणि वजा गुणिले वजा काय होणार आहे, अधिक. म्हणजे इथं 2चा काय येणार आहे, 2चा काय येणार आहे, वर्ग. ओके, आणि 2चा वर्ग, एकतर उत्तर 4 असेल. ओके, डन झालं, उत्तर 4 आहे. का, कारण इथं जर पाहिलं तर दोघांना काय वजा वजा आहे, वजा गुणिले वजा अधिक होणार आहे, बे एक बे, 2चा वर्ग 4. दॅट्स इट, तुम्हाला उत्तर या ठिकाणी मिळालेलं आहे. म्हणजे प्रश्न दिसायला अवघड आहे मात्र जर तुमचे नियम पाठ असतील व्यवस्थित तर तुम्हाला
प्रत्येक प्रश्नाचं उत्तर काढता येणार आहे. आता 203चा शून्यावघात असेल तर याची किंमत किती असं तुम्हाला विचारलंय. कोणत्याही संख्येचा शून्यावघात असेल तर त्याचं उत्तर तुम्हाला काय लिहायचंय, 1 लिहायचंय. ओके, तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न काय करायचा होता, सोडवायचा होता. तर या ठिकाणी तुमचे सर्व प्रश्न सॉल्व्ह झालेले आहेत. सर्व नियम सुद्धा आपले पाहून झालेले आहेत. नियम एकूण तुम्हाला जे नियम दिलेत हे जे नियम आहेत हे टोटल 10 नियम आहेत. या ठिकाणी आपण सुरुवातीला पाहिले होते ते 8 नियम आणि नंतर 9वा आणि 10वा आपण ऍड केला, जो की आपल्याला लिहायचा राहिला होता. तर हे 2 नियम आपण नंतर ऍड केलेले आहेत. ह्या 10 नियमांच्या आधारे तुम्हाला हा संपूर्ण टॉपिक काय करता येणार आहे, सोडवता येणार आहे. म्हणजे जर तुमचे नियम पाठ असतील तर काही सेकंदात तुम्ही या प्रश्नाचं उत्तर काय करू शकता, काढू शकता. त्यामुळं हे नियम पाठ करा, नियम व्यवस्थित लिहून घ्या आणि याच सारख्या प्रश्नांची अजून काय करा, प्रॅक्टिस करा, चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. ऑल द बेस्ट.